जय भीम, नमस्कार। मी निलेश मोहिते, अध्यक्ष दलित पॅंथर। बंधू आणि भगिनींनो, प्रतिवर्षी दिनांक 29 मे रोजी दलित पॅंथरचा वर्धापन दिवस आपण दादर चैत्यभूमी येथे मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो। यावर्षीही गुरुवार दिनांक 29 मे 2025 सायंकाळी 5 वाजता दलित पॅंथरचा वर्धापन दिवस त्याच उत्साहामध्ये आपण साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदेश विठ्ठल उमप, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, अश्विनी निर्भवणे, नवोदित कलाकार गौतम मोहिते, ऋतिक कांबळे यांचा बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम आणि संगीतमय पॅंथरला सलामी। त्याचप्रमाणे दलित पॅंथरचे सहसंस्थापक मान्य जवी पवार आपल्याला भाषण करणार आहेत। हे वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष असल्या कारणानं संविधानिक मूल्य जपण्यासाठी ज्या तरुणांनी आपलं आयुष्य वेचलं आहे अशा तरुणांना आम्ही यावर्षी पॅंथर पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। आपल्याला कल्पना असेल की भारत सरकारचं प्रचार आणि प्रसार करणारं जे रथ फिरत होतं त्याच्यावर भारत सरकार नव्हे तर मोदी सरकार असं लिहिलं होतं। त्याला विरोध करणारा आमचा तरुण कार्यकर्ता वैभव शोभा रामचंद्र, त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये शेवटपर्यंत न्याय मिळवून देणारे वैभव गीते, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आमच्या सुदर्बलताई, त्याचप्रमाणे पार्लमेंट समूहासाठी लढणाऱ्या दिशा पिंकी शेख आणि संविधानाचा जागर करणारे आनंद ओवाळ यांना यावर्षी आम्ही पॅंथर पुरस्काराने सन्मानित करीत आहोत। त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील आणि समतेच्या विचारांना मानणाऱ्या काही कलाकारांशी आमचं बोलणं चालू आहे। मला आशा आहे की तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आव्हान करतो की ज्ञात अज्ञात पॅंथरला अभिवादन करण्यासाठी आणि ज्यांना आम्ही या पुरस्कारात सन्मान करीत आहोत त्यांच्या पाठीवर आपण ही अभिमानाची, गौरवाची आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आपण ही बहुसंख्येने चैत्यभूमीवर दिनांक 29 मे वार गुरुवार सायंकाळी 5 वाजता या सोहळ्याला उपस्थित राहाल आणि त्याची शोभा वाढवाल अशी मी अपेक्षा करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।